कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त रयत शिक्षण संस्थेसह विविध संस्था संघटनांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं। कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली, त्यामुळे मुलामुलींना मोफत शिक्षण मिळालं। वंचित उपेक्षित पददलित समाजातील विद्यार्थ्यांनी कमवा व शिका तत्वप्रणाली आत्मसात केली, त्यामुळे युवकांची स्वावलंबी पिढी निर्माण झाली। कर्मवीरांच्या विचारांचा हाच आदर्श राज्यातील जनतेनं घेतला, त्यामुळे प्रगतीची दिशा दिसली, असं मत उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी व्यक्त केलं। पद्मभूषण कर्मवीर डॉक्टर भाऊराव पाटील यांच्या 67व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर रयत शिक्षण संकुलानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या। अध्यक्षस्थानी उद्योजक केतन शाह होते। यावेळी नगरसेवक बिजू प्रधाने, समाधान आवळे, मंदाकिनी तोडकरी, ज्ञानेश्वर मॅकल, लक्ष्मी उद्योग समूहाच्या माधुरी पाटील, प्राध्यापक अमर देशमुख, प्राचार्य डॉक्टर राजेंद्र सिंह लोखंडे, संशोधक नितीन आणवेकर, वसंत नागणे, प्राध्यापक महादेव बागल, ॲडव्होकेट राजन दीक्षित, माजी मुख्याध्यापक संजय जोशी, काशीबाई पुजारी, भीमराव पवार उपस्थित होते। यावेळी मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। आणि तिथं राजकारण न आणता संपूर्ण शिक्षणाचा प्रभाव दीनदुबळ्या दलित मुलांना पोहोचण्यासाठी प्रयत्न करतात। एक आश्चर्याची गोष्ट तुम्हाला सांगतो की सम्राट चौकातली फार मोठी शाळा, फार जुनी शाळा रावजी सकाराम कॉमर्स हायस्कूल शिक्षण घेतात। त्यापैकी 90% विद्यार्थी आमचे बहुजन समाजाचे आहेत। कार्यक्रमाचं प्रास्ताविक रमेश वडवराव यांनी केलं, सूत्रसंचालन गजानन गोरे यांनी केलं, तर आभार अण्णा दीक्षित यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अझहर शेख, अमोल अंधारे, देवदत्त पाटील, साजेदा बागवान, वंदना डांगे, प्रतिभा भोसले, योगेश तेली, वनिता होटकर, मीनाक्षी बिराजदार, अंजली परचंडे, महावीर आळनकर, सुनीता पाटील यांनी प्रयत्न केले। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।